तयार झाला आहे आपला झणझणीत, चमचमीत आणि मसालेदार सातारी म्हाद्या. शेंगदाण्याचं पिठलंही बोललं जातं. नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया सातारा स्पेशल म्हाद्या. म्हाद्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इकडे शेंगदाण्याचा कूट आहे, 1 चमचा मी बेसन पीठ घेतलं आहे, 10-12 पाकळ्या लसूण आहे, भिजवलेले शेंगदाणे आहेत, मोठा दीड कांदा घेतलेला आहे आणि इकडे आता जी मी भाजी बनवणार आहे त्या भाजीला सातारा साईडला म्हाद्या बोललं जातं आणि माझ्या माहेरकडच्या म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही याला शेंगदाण्याचं पिठलं बोलतो. तर आत्ता आपण शेंगदाण्याचं पिठलं बनवायला घेऊया. म्हाद्या हे नाव का पडलं हे मला पण माहीत नाही. खरं तर हे नाव घेतलं तरी हसायला येतं, पण आहे ती रेसिपी आणि छान लागते. तर आपण बनवायला घेऊया. आणि मी ही रेसिपी थोडीशी माझ्या पद्धतीनं बनवणार आहे, कारण सातारी म्हाद्या असतो ना त्याच्यामध्ये लसूण आणि बेसन पीठ घालत नाहीत, पण मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. तर ते मी घेतलं आहे. आपण लसूण आणि बेसन पीठ वापरून अतिशय चविष्ट असा म्हाद्या बनवणार आहोत. फ्रेंड्स, आता आपण म्हाद्या बनवायला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवण्यासाठी ना तेल थोडंसं जास्त लागतं. तर आपण आता इकडे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं आहे, मोहरी घातली आहे, जिरं घालते, हिंग अर्धा चमचा. आत्ता घालूया कांदा. कांदा बऱ्यापैकी लागतो. आम्ही इकडे 1.5 मोठा कांदा घेतलेला आहे. आत्ता घालते ठेचलेला लसूण. फ्रेंड्स, मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सातारी म्हाद्यामध्ये लसूण आणि बेसन पीठ घालत नाहीत, पण मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. मी अगोदर सांगितलेलं आहे. तर आता मी माझ्या पद्धतीनेच मी म्हाद्या बनवत आहे, कारण मी माझ्या पद्धतीने बनवणार आहे. आत्ता घालूया हळद. आत्ता घालूया भिजवलेले शेंगदाणे. त्यामुळं काय होतं, आपला म्हाद्या दिसायला छान दिसतो आणि चव पण छान लागते. आणि तळून झाले की लगेच आपण घालूया बेसन पीठ आणि तेलामध्ये बेसन पीठ आपण भाजून घेणार आहोत. 1 छोटा चमचा मी घेतलेला आहे. बेसन पिठामुळे ना खूप छान चव येते या रेसिपीला. आमच्याकडे याला शेंगदाण्याचं पिठलं म्हणतात. पीठ कच्चं ठेवायचं नाही, पीठ तेलामध्ये छान तळून घ्यायचं. हे बघा, वास येतो, पीठ तळल्याचं आपल्याला समजतं. आता घालते मी शेंगदाण्याचा कूट. आता घालते मी तिखट जे तुम्ही नेहमी वापरता तेच घाला आणि चवीप्रमाणे घाला. अर्धा चमचा मी धना जिरा पावडर घातलेली आहे. गरम मसाला. आता थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊया. ही रेसिपी तुम्ही पातळही करू शकता किंवा एकदम सुकीही करू शकता, जी तुम्ही प्रवासात नेऊ शकता. मी आत्ता अशी म्हणजे मध्यम बनवणार आहे, फार पातळ नाही आणि फार सुकी नाही, कारण मी तिळाच्या पोळीसोबत ही खाणार आहे. तिळाच्या पोळीसोबत खूप छान लागते. आता घालूया चवीप्रमाणे मीठ आणि कापलेली कोथिंबीर. छान मिक्स करूया आणि गॅस बंद करून घेऊया. तयार झालंय आपलं सातारी म्हाद्या. तयार झालंय आपला सातारी म्हाद्या आणि सोलापूर साईडचं शेंगदाण्याचं पिठलं. चवीला खूप छान लागतं. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि तयार झालंय आपलं